तो टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय RCC पेट संघानं. आणि रुटपाली संघ अजूनही प्लेयर्स जमा करतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय बंटी जोशी आणि सोहेल पटेल अशी सोहेल शेख अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. चला प्लेइंग 11 रेडी झाले. 3 धावांची पेनल्टी असेल ती शार्प स्पोर्ट्स रोडपाली टीमला. आणि गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन राहुल भोईर. समोर इन्फॉर्म बॅट्समन बंटी जोशी. सामन्याला मात्र सुरुवात होते. आजच्या दिवसामधील दुसरी लढत. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लेफ्ट केलाय तो बंटीनं. इथे मात्र धाव घ्यायची की नाही परंतु चान्स आली होती. या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. 1+1 अशा 2 धावेनं अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जात आहे ते RCC पेट टीमचं. फार चांगला संघ आहे RCC पेट. एक नामवंत संघ खारघर विभागामधील. आपण सातत्यानं मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असताना आपण पाहत आलोय. आणि त्यांची लढाई असेल आज मात्र शाम स्पोर्ट्स रोडपाली या संघाच्या विरोधामध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन सोहेल शेखसाठी आता मात्र राहुल भोईर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. राईट अमोर द विकेटनं हा चेंडू आपण पाहिला. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र सोहेलनं केला परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आणि असं असताना मात्र संपूर्ण क्षेत्र मोकळं आहे ते सोहेल शेखसाठी. राहुल भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अमोर द विकेटनं लो फुल टॉस बॉल ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केला. मिड विकेटला मात्र बॉल येत असताना सिंगलच येते. एकेरी धाबेनं मात्र खातं उघडलं जाईल सोहेल शेखच्या माध्यमातून. एक या धाबेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 रनवर. थोडंसं उशिरानं संघ दाखल झाला. संघातील खेळाडू दाखल झाले. त्याचा फटका मात्र बसलाय पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. 3 धावांची पेनल्टी जाहीर केली आयोजकांच्या वतीनं शाम स्पोर्ट्स रोडपाली या टीमला. गोलंदाज तयार. बंटीसाठी हा बॉल. बंटी लो फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. कावकॉर्नर सीमारेषा पार. व्हेरी फ्लॅट हेड जमिनीला समांतर असणारा पहिला फटका बंटी जोशीच्या बॅटमधून षटकार. या षटकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या फलंदाजाला रोखावं लागेल रोडपाली संघाला जर धावसंख्या रिस्ट्रिक्ट करायची असेल तर. शॉट ऑफ लेंथ होता. पूल केला. लॉंग ऑन क्लिअर करत असताना बंटी जोशीच्या बॅट मधून निघालाय हा दुसरा षटकार. मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. अकूट टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेला मात्र हा फटका खेचलाय. बंटी जोशीला रोखणं फार कठीण आहे प्रत्येक गोलंदाजांसाठी. कारण लॉंग इनिंग करणं, अर्धशतकीय इनिंग करणं हे त्याचं खास करून वैशिष्ट्य आहे. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या वरतून मात्र इनफिल्डच्या वरतून फटका खेळत असताना डीप कव्हर सीमारेषा पार. यावेळेस मात्र मिळतील 4 धावा. नाईन्टीन रन्स 19 धावा.
मागच्या 3 बॉलवर आता मात्र आक्रमक रूप धारण केले ते बंटी जोशीनं. ओव्हर द विकेटनं स्लॉग स्वीप केलाय, बॉलला मात्र पाठवलंय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र हा ठोकलाय तिसरा षटकार बंटी जोशीच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकांती मात्र धावसंख्या पोहोचवले ती बिनबाद 25 वर. षटकामध्ये मात्र गोलंदाजांची पिसं काढली जातात. राहुल भोईरला चांगलाच मार पडलाय तो बंटी जोशीचा. 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं मात्र खेळतोय वैयक्तिक 22 धावांवर आणि संघाची धावसंख्या मात्र नेऊन ठेवले ती 25 वर 25. तर 25 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हर. तर 25 धावा आणि त्याचबरोबरीनं पेनल्टी 3 धावांची अशा 28 धावा धावफलकावर. हे आता मात्र आम्ही ॲड करून सांगतोय, धावा ॲड करूनच सांगतोय आम्ही. 28 धावा RCC पेठ संघाच्या धावफलकावर. 28 रन्स WTCच्या माध्यमातून स्कोअर कार्डवर पण तुम्ही पाहू शकाल. 28 धावा झाल्यात ज्याच्यामध्ये 3 धावा पेनल्टीच्या असतील. गोलंदाज तयार. सूरज भोईरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र हुक करत असताना लॉंग लेग सीमा रेषा पार सोहेल शेखच्या बॅटमधून निघालाय हा पहिला षटकार. जाबा या षटकाराच्या सहाय्यानं मोठ्या धावसंख्येचा चेस करावा लागणार आहे श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. हे मात्र निश्चित झालंय. ज्या पद्धतीने दोनही सलामीवीर सुटलेत, संपूर्णपणे वर्चस्व गोलंदाजांवर गाजवलं जातं. इथे चान्स आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र झेल सुटलाय आणि त्याचे हात डोक्यावर गेलेत. इथे मात्र चान्स होती कुठेतरी थोडंसं प्रेशर टाकण्याची RCC पेठ संघावर, परंतु हा साधा सोपा झेल मात्र त्या ठिकाणी भूमीला दान केलाय आणि जीवनदान मात्र मिळतंय सोहेल शेखला. 1 रन मात्र धावसंख्या पुढे जाईल 35 वर. चांगली सुरुवात केले RCC पेठ संघानं. एक प्रतितीय संघ आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं आपण या संघाला पाहत असतो आणि खास करून बंटी जोशीचा परफॉर्मन्स गेले 2 वर्ष कन्सिस्टन्सी आहे या फलंदाजाकडे. राईट अमोर द विकेट ना सूरजचा हा बॉल वाईड लाईनच्या बराचसा बाहेरून सोहेर मारा करत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी धाव 36 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. टेन्शन आहे आता मात्र रोडपाली संघावर. दबाव वाढत चाललाय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर शपल क्रॉस होऊन आपला पॅटर्न स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यामध्ये त्याला अपयश आलंय. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र निर्धाव निघालाय. सूरज भोईर चांगली कामगिरी करावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील तरच कुठेतरी ही वाढणारी धावसंख्या मात्र रिस्ट्रिक्ट करता येऊ शकते आणि त्यासाठी मात्र फिल्डरची साथ असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पक्षाचा चेंडू थोडासा वेगवान पाहायला मिळाला. सूरज भोईर ओव्हर द विकेट ना स्क्वेअर ड्राईव्ह केला, फ्लातून फटका, बॉल मात्र कव्हर पॉइंट सीमारेषा पार. बंटी जोशीच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीत असा चौकार. पेठ संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. दुसरं षटक पहिली पॉवरप्लेच्या षटकामध्ये जे आक्रमण हवं होतं ते आक्रमण चढवलंय खास करून बंटी जोशीनं. अकुट टप्प्याचा बॉल समोर खेचलाय, लॉंग ऑनला क्लिअर करत असताना पाहण्याशिवाय पर्याय नाहीये फिल्डर्सला. बंटी जोशी ऑन फायर, आणखीन एक दमदार फटका षटकार.
4 षटकारांची खेळी आतापर्यंत साकारले. 2 तेवढेच कलात्मक चौकार पाहायला मिळाले. स्वीप केला होता. इथे मात्र षटफाईन लीगला मात्र बॉलची फील्ड केली जाते. एकतर चौकार एकतर षटकार अशाच पद्धतीनं मात्र धावा जमवल्यात आतापर्यंत. बंटी जोशी सिंगल डबल्सवर त्याचा जास्त भरोसा नाही आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांती धावफलकावर तब्बल 23च्या सरासरीनं धावा लागल्यात. त्या 46 धावा 46 रन्स ऑन बोर्ड पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर. टेन्शन वाढलंय श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघावर. चांगली सलामी दिले आतापर्यंत. ज्या कामासाठी मात्र पाठवलं होतं दोनही सलामीवीरांना RCC पेठ संघानं आणि ते कार्य मात्र यशस्वी पूर्ण करत असताना 2 ओव्हर्सनंतर 46 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले राहुल भोईरला. पहिल्या षटकामध्ये प्रचंड महागडा ठरला होता. 25 धावा खाल्ल्या होत्या. त्यामुळे राहुल भोईर प्रमुख गोलंदाज आहे असं मानावं लागेल. कारण एवढा अपयशी ठरल्यानंतर सुद्धा त्यालाच गोलंदाजी दिली जाते. त्याच्याकडून अपेक्षा जरूर आहे रोडपाली संघाला. अपेक्षांची पूर्तता करता आली नाही पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु हे षटक मात्र चांगलं टाकावं लागेल. ही स्थिरावलेली जोडी फोडण्याचं काम मात्र त्याच्याकडे देण्यात आलंय, परंतु त्याच्यामध्ये तो यशस्वी होणार का, सगळे पडलेले प्रश्न. आता मात्र रोडपाली संघ थोडासा बॅकफुटवर ढकलला जातोय. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ RCC पेठ संघाच्या दोनही सलामीवीरांचा पाहिला तर. गोलंदाज तयार, राहुल भोईर सज्ज होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला सोहेल शेख. फाईट मोड द विकेटनं अकोटप्याचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला झेल मात्र सुटलाय. 2-2 वेळा आज सोहेल शेखला मात्र जीवनदान मिळतंय. आज नशिबाची साथ काय आहे, दैव बलवत्तर आपण म्हणूया, परंतु लक फॅक्टर आज मात्र सोहेल शेखच्या बाजूने आहे. साधे सोपे झेल मात्र सोडले जातात, मग गोलंदाज काय करणार हा सुद्धा पडलेला प्रश्न आता मात्र असेल गोलंदाजासाठी. इथे मात्र सिंगल मिळाली आणि बऱ्याच वेळा आता झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं हे सुद्धा थोडंसं घातकी असेल. कारण समोर बंटी जोशी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार अशा पद्धतीनं धावा आल्या. त्या तब्बल 32 धावा. 32 धावांवर तो खेळतोय. 32 रन्स. राहुल भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. तवफलकावर धावा लागल्यात त्या 47 धावा. बिनबाद अशी दमदार सुरुवात केली. 3 धावांच्या पेनल्टीनं खेळतोय श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ आणि त्याचा फटका मात्र बसलाय तो रोडपाली टीमला. गोलंदाज तयार. चला स्पीड अप करा रोडपाली टीम, कारण अगोदरच बराचसा उशीर झालाय. बरीचशी मिनटं आपण घेतली आहेत. बराचसा वेळ आयोजकांचा घालवलाय. पेनल्टीला सामोरं जावं लागले. सुरुवात तुमची खराब झाली. चला गोलंदाज सज्ज होतोय. राहुल भोईर. स्ट्राईक चेंज झाले ते जेल सुटल्यानंतर. बंटी जोशी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. इथे मात्र हा फटका खेळलाय तो लॉंग ऑफकडे. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी साईड स्क्रीनच्या समोर जाऊन चेंडूची फील्ड करेल तोपर्यंत सिंगल येते. ही पहिली सिंगल आले बंटी जोशीच्या बॅटमधून. आतापर्यंत षटकार चौकारांच्या मदतीनं तब्बल 32 धावा कुठल्या होत्या. 33 धावांवर तो खेळतोय वैयक्तिकरित्या आणि धावसंख्या मात्र कमालीची पुढे नेले आतापर्यंत ओपनिंग पेयर्सनं. राहुल भोईर इथे मात्र सज्ज होईल. 2-2 जीवनदान मात्र मिळाले. साधे सोपे झेल मात्र सोहेल शेखचे 2 वेळा सोडलेत. त्यामुळे 2-2 जीवनदानानंतर मात्र सोहेल शेखच्या खास करून कामगिरीवर लक्ष असेल ते सगळ्यांचंच. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट केलंय ते
राहुल भोईरनं निर्धाव चेंडूचा इथे मात्र प्रयत्न झालाय आणि थोडंसं अडकळत खेळतोय. सोहेल शेखच्या बॅटमधून जरूर एक षटकार आलाय, परंतु सुरुवात मात्र त्याला साजेशी झालेली नाहीये, कारण 2 वेळा जीवनदान मिळालंय, डॉट बॉल सुद्धा खेळलाय. त्यामुळं बंटी जोशीला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. शॉट लेंथ होता इथे अपरकट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन मात्र इथे बॉलला पाठवलंय डीप पॉइंट, सीमारेषा पार, वॅकंट एरिया होता. सोहेल शेखच्या बॅटमधून मात्र हा चौकार. चौकाराच्या मदतीने आरसीसी पेठ संघाचं अर्धशतक धावफलकावर 52 धाबा कंप्लीट होत असताना 50 अप. झटपट अर्धशतक मात्र झळकावलं जाते आतापर्यंत या इनिंगमध्ये. गोलंदाज तयार राहुल. राहुलचा हा बॉल यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर आहे. बॅटच्या मधोमध बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. सोहेल शेखच्या बॅट मधून निघतोय हा उत्तुंग षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 वर. यावेळेचा हा बॉल फुलर लेंथ होता, अगदी चांगला पडला, फलंदाजाला निष्प्रभ करून गेला. इथे तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. हे षटक आपण पाहिलं राहुल भोईरचं, ज्यामध्ये 12 धाबा आल्या. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकही विकेट न गमावता मात्र धावा जमवल्यात त्या तब्बल 58 धावा. चला, प्लेयर रिप्लेस झालेत, ज्यांच्यासाठी 3 धावांची पेनल्टी घेतली रोडपाली संघानं. शशी जाधव, अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि इथे मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये. आता 2 खेळाडू इन झाल्यानंतर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळणार का, हाच पडलेला प्रश्न असेल रोडपाली टीमच्या पाठीराख्यानं. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 58 धावा, 58 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर आता मात्र ज्याची बघासपासून वेट केला जात होता ज्या खेळाडूसाठी, संघाचा मुख्य खेळाडू शशी जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बाबा रे, आता मात्र जे काही करायचंय ते तुलाच करायचं आहे, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये चांगलाच मार बसलाय आपल्या गोलंदाजांना. खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचे नाहीत. आरसीसी पेठ संघ आपल्यासाठी सूचना असेल. तर 58 धावा झाल्यात. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये मात्र कशा पद्धतीनं धावा होणार, की इथे मात्र शशी जाधवचं मैदानामध्ये येणं एक थोडंसं नवसंजीवनी देणारं ठरणार का श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला, हे आता मात्र पाहायचं आहे. 4थ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर दिली आहे. संघाचा मुख्य गाभा आहे, की प्लेअर आहे या टीमचा, आणि तो आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल होतोय. गोलंदाज तयार शशी जाधव. शशीचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केला डीप मिड विकेट, सीमारेषा पार. बंटी जोशीचा तडाखा, आणखीन एक दे धक्का घे चक्का. काय विस्फोटक बॅटिंग करतोय बंटी जोशी सलामीला येत असताना, कारण या फलंदाजाला रोखणं फार गरजेचं आहे. अजून एकही संधी दिलेली नाहीये, कोणत्याच गोलंदाजांना सोडलेलं नाहीये. शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र फटका आपल्याला पाहावा लागेल. कव्हर पॉइंटला मात्र हा फटका, परंतु इथे झेलला जातोय. बॅट्समन आउट होईल. पहिला धक्का बसलाय. अखेरीस मात्र शशी जाधवला यावं लागलं क्रीडांगणामध्ये, आणि फार महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर करत असताना आरसीसी पेठ टीमचा सलामीवीर बंटी जोशी तब्बल 39 धावा काढून मैदानाच्या बाहेर. बॉल प्लेट.
चांगली स्टार्ट दिली आपल्या टीमला आणि एक मोठा फटका खेळत असताना मात्र झेलबाद झालाय. पहिली सफलता मिळते रोडपाली टीमला. यावेळेचा हा बॉल शशी जाधवचा बराचसा ऑफस्टम्पच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. RCC पेठ संघ खेळाडू कक्षामध्ये फक्त आपले प्लेइंग 11 असतील याकडे लक्ष द्या. कोणताही त्या व्यतिरिक्त खेळाडू किंवा आपला समर्थक असणार नाही याची जबाबदारी कॅप्टनने घ्यायची आहे. इथे मात्र थोडासा 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये त्याला अपयश आलं. हे षटक मात्र थोडंसं चांगलं आपण म्हणूया जे रोडपाली संघाच्या दृष्टिकोनातून, कारण बंटी जोशीला थांबवलंय ही फार जमेची गोष्ट असेल. ओव्हर द विकेटनं हा चेंडू आपण पाहिला, थोडासा टॉस झाला, टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवर पडलेला हा बॉल. आता मात्र वेगानं षटक संपवताना पाहायला मिळतो शशी जाधव. पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर मात्र कमालीचं पुनरागमन केलंय गोलंदाजानं. आणि इथे मात्र सोहेल शेखचा हा फटका तिसऱ्यांदा उडालाय झेल, परंतु तिसरा झेल सुटला असंच आपल्याला म्हणावं लागेल. ते प्रयत्न मात्र केला होता त्या ठिकाणी अनिकेतनं पुढे जाण्याचा, परंतु कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावर आली. परंतु आज नाश्त्यामध्ये काय खाल्लं होतं काय माहिती सोहेल शेखनं. कदाचित सूर्याच्या चमच्यानंच मात्र नाश्ता केला होता, कारण 3-3 जीवनदार मात्र प्रमुख फलंदाजाला मिळणं. खूप चांगला बॉल होता, फुलर लेंथ होता, खोदून काढलाय त्याला. इथे मात्र बॉल ऑन साइडला चाललाय, वेगानं क्षेत्ररक्षक येतोय, फेकी होईपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र चौथ्या षटकाची समाप्ती होते. आणि चौथ्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात. पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करत असताना RCC पेठ संघ 1 बाद 69 धावा. तर 4 षटकांचा खेळ संपला, 69 धावा. आणि गोलंदाजासाठी मात्र येतोय अनिकेत पाटील. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चकलाय, बॉल मात्र चाललाय लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार, व्हाईट बॉलच्या स्वरूपात येत आहे. हा खणखणीत असा चौकार, मिळतील तब्बल 5 धावा. लॉंग चेस करावा लागेल निखिल शेळके. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक विस्फोटक फलंदाज. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम मात्र या खेळाडूच्या नावावर आहे. हो, चेंज ऑफ पेस, स्लोवर वन केला होता, मात्र गतीन फसवलंय ते निखिल शेळकेला. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. 74 धावा झाल्यात. ही धावसंख्या कुठे जाईल? आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 97 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघानं. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं टायमिंग प्रॉपर आहे, कमालीचा फटका पाहायला मिळतोय. स्वीप केला होता बॉलला, मिडविकेट सीमा रेषा पार, खणखणीत असा षटकार. DJ डॅनी 80 रन्स, 80 धावा. अनिकेत फुल टॉस बॉल, जसा बॅटवर आला तसा पाठवला. इथे मात्र लॉंग लेग सीमा रेषा पार, पंच इशारा करत असताना इट्स अनदर 6 फॉर निखिल शेळके. 6 नंबर 2. $86 रन्स ऑन बोर्ड. मोठी धावसंख्या, 97 धावांचा रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाण संघाच्या नावावर.
हा बॉल सोडून दिलाय, पाठीमागचा क्षेत्ररक्षक चकलाय. हे पुन्हा घडतंय या ओव्हर मध्ये. इथे मात्र मागच्या क्षेत्ररक्षकांकडून व्हाईट बॉलच्या स्वरूपात येतात. पुन्हा एकदा 5 धावा बोनस. तर नक्कीच एक सर्वोच्च धावसंख्या मात्र या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा लागल्यात RCC पेठ संघाच्या तब्बल 91 धावा, 91 रन्स. निखिलसाठी हा बॉल मिड ऑफला खेळलाय. इथे मात्र थोडंसं मिसटायमिंग झालं होतं. इथे निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू संपलेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हाय स्कोर करायचा असेल तर अजूनही 7 धावांची गरज आहे. यावेळेचा हा बॉल इथं मात्र वेगानं जाणारा, लेगस्टंपच्या बाहेरून पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन मिळेल हे बरंच घडलंय. अवांतरच्या स्वरूपात आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 11 धावा. 2 वेळा व्हाईट बॉलच्या स्वरूपात 5 धावा आणि अजून एक व्हाईट बॉल. 3 वेळा व्हाईट बॉलच्या स्वरूपात मात्र या धावा आल्या त्या तब्बल 11 धावा अवांतरच्या स्वरूपात असतील. शॉट लेंथ होता, थोडासा वेट केला आणि त्यानंतर मात्र पाठवलाय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आणि निखिल शेळके ऑन फायर. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या सर्वोच्च धावसंख्या नोंदवली जाते या स्पर्धेमधली. RCC पेठ संघाच्या नावावर 98 रन्स, 9 धावा. इथून मात्र धावांचं शतक पूर्ण केलं जाणार का याचीच उत्सुकता आता मात्र बाकी आहे. आणि या शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. बॅटची एज घेतली, रन मात्र कंप्लीट केली जाते. बॅट्स 99 टोटल. 100 धावांचं लक्ष आता मात्र उभं राहिलंय श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघासमोर. इट्स अ गुड टोटल, बेस्ट टोटल आहे या स्पर्धेमधली आत्तापर्यंतची. आणि 99 धावा, फक्त एक धाव 100ला जरूर कमी पडली असेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र सर्वात महागडं षटक ठरलं ते अनिकेत पाटीलचं. जो गोलंदाज इन झाला त्याच्याच गोलंदाजावर मात्र हल्ला चढवला. तब्बल 30 धावा या ओव्हरमध्ये मात्र खर्च कराव्या लागल्या त्या अनिकेत पाटीलला. आणि 99 धावा झाल्या. 100 धावांचं लक्ष. या धावांचा पाठलाग मात्र कशा पद्धतीनं केला जाणार. अगोदरच पेनल्टी लागलेला संघ थोडासा अगोदरच खचलाय. त्याच्यामध्ये मात्र फलंदाजांना संपूर्णपणे गोलंदाजांवर राखलेलं वर्चस्व पाहिलं. क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई आपण पाहिली. आणि आता मात्र या प्रचंड ओझ्यासमोर कशा पद्धतीनं फलंदाजी होणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. ते अर्थातच वाकणगावचं सुपरस्टार आणि लोकप्रिय समालोचक ओमकारजी शेट्टी यांचा. थँक्यू सो मच दीपकजी. पाटील सर, टार्गेट चेस करायचं या मॅचमध्ये. 100 धाव संख्येचं समोर टीम आहे रोडपाली. बॅटिंग केली, टॉस जिंकल्यानंतर अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक टीम RCC पेठनं बनवल्या 99 करायचे 100. रायगडचं क्रिकेट आहे. शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत प्रेडिक्ट करणं हे तितकंसं कठीण. आता या मॅचमध्ये फक्त एवढं सांगेल, टीम रोडपालीला जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 100 रन चेस करायच्यात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल. परेश कडके आणि त्याच्या सोबतीनं शशी जाधव
सलामीला आलाय. आजवर रोडपालीने देखील अनेक वेळा 100 केलेत पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना, आणि चेस करताना आज जर बनवल्या तर तो विक्रम असेल. काय ना बबूल, तुम्ही आधी काय केलं त्यापेक्षा इम्पॉर्टंट तुम्ही आता काय करताय. आणि टाईम इज मनी, कारण तुम्ही 11,000 रुपयाची प्रवेश फी खेळताय आणि उशिरा पोहोचताय. बॉलिंग डिपार्टमेंट चेंज झालं, त्याची किंमत मोजावी लागली. आणि फार प्लेयर्स बबूल असे असतात, ऑन माईक बोलायचं कारण फक्त एवढंच की तुम्ही रिझन काय देता की अर्धा तास तुम्ही उशिरा झाला तर लोकेशन सापडली नाही. सो तुम्हाला गावासाठी खेळायचं ना, तुम्हाला 1 तास मैदानावरती पोचायलाच हवं. मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय, कुठल्या एंडनं तुम्ही रन्स बनवू शकता. आज कॅप्टन तुमचा मैदानावरती जर लवकर पोहोचतोय, लेफ्टी बॅट्समन समोर तुम्हाला कोणत्या बॉलर्सला वापरायचं आहे, मैदानाच्या कंडिशन्सनुसार तुम्हाला काय करायचं आहे. कारण तुम्ही ना फक्त 5 ओव्हर खेळणार आहात, 50 ओव्हर 20 ओव्हरचे फॉर्मॅट नाही आहे. 5 ओव्हरमध्ये एक चूक एक मिस्टेक, गेम ओव्हर, घरचा रस्ता अगदीच समोर आहे. कारण जाताना तुम्हाला नंतर कोणच विचारणार नाही की तुम्ही घरी कधी पोहोचलात, मैदानावरती कधी पोहोचलात ना, ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याची पेनल्टी 3 रन जेव्हा मैदानावरती शशी आला आणि त्याच्या सोबतीनं परेश कडके. आता फक्त एवढंच आहे, परेश कडके आणि शशी समोर झाला गेला विसर. मोठावळ अश्रूवर पुन्हा एकदा ध्येयावरती रोख नजर आणि 100 धावेच्या दिशेनं आता वाटचाल त्यांना करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला गोरख, पहिले षटक घेऊन स्ट्रायकर इनला रुडपाली गावाला. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये शशी, अनिकेत असेल, बबूल असेल, यानंतर जर कोणी श्याम स्पोर्ट्स नावाचा जो दबदबा आहे ना, तो रायगड क्रिकेटमध्ये अखंडित कायम केला आहे, तर ते नाव आहे यंगस्टर रायगडचा मिस्टर 360 परेश कडके. इज ऑन स्ट्राईक नाव, गेम इज ऑन. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, थोडासा उशीर आला चेंडू बॅटवरती. एक सिंगल मेल, अकाउंट ओपन ऑन दी मार्क. सिंगल डबलनं देखील फार महत्त्वाच्या रन्स आहेत, ज्या एक रन शिवाय ना 100 जशा RCC पेटच्या अधुऱ्या राहिल्या. अगदी एका रनची प्राईस तितकीच मोठी आहे. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. गावदेवी क्रिकेट क्लब पेंधर आयोजित चॅम्पियनशिप ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करताय. लोवर फुल टॉस, शशी जाधवचा बॅटचा क्लास, बॅटन पॅडमधनं बाहेर काढला, मिड विकेटला थ्रो फार दमदार. यष्टी रक्षक त्या ठिकाणी कॅरी करेल तोपर्यंत मीठी आहे. एक सिंगल, दोन्ही फलंदाजांनी सिंगल अकाउंट ओपन केला. सुनील गावस्करांचं एक कल्पेश वाक्य, इनिंगच्या पहिल्या बॉलवरती ज्यावेळी तुम्ही सामना करताना डावाच्या पहिल्या बॉलवरती सिंगल येते, कॉन्फिडंट लेवल डबल होतो. अगदी तो आत्मविश्वास गरजेचा, बिकॉज कॉन्फिडन्स इज की टू सक्सेस. खोदून काढला गॅप मोठा, चेस असेल फिल्डरसाठी, थांबेल का बॉल नाही, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिला वार केला परेश कडके अर्थातच टीम रोडपालीनं चौकार आला. चौकार आलाय. त्या संघर्षासाठी आम्ही देखील तयार आहोत हे सांगत असताना टीम श्याम स्पोर्ट्स रोडपाली या नावाचा देखील फार मोठा इतिहास आहे. रायगड क्रिकेट नगरीमध्ये गोरखचा कमबॅक करणारा हा बॉल, क्विक रिप्लाय, मागच्याच बाउंड्रीचं उत्तर द्यायचं आहे ना, तर मी देखील तयार आहे सांगत असताना गोरख. ज्यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती येतो, मी नेहमीच म्हणतो, ज्यावेळी तांदूळ जेवढा जुना असतो खाताना भाताला अर्थातच जेवणाला चव येते. लोणचं जेवढं मुरलेलं असतं खायला चविष्ट लागतं. क्रिकेटर जेवढा अनुभवी असतो तेवढं त्याचं क्रिकेट पाहायला देखील मजा येते. लोवर फुल टॉस, बॅटन पॅडमधनं बाहेर काढलं, स्कोर ऑफ द विकेट, चेंडू अडवला गेला. परेश कडकेला लोवर फुल टॉस म्हटलं तर बैठक हा फटका पाहायची जणू काही आपल्याला एक सवय झाली आहे. आज मात्र ते फटका आले नाही. याचं कारण आहे दबाव, 100 रनचा दबाव आहे RCC पेटच्या नावाचा, ज्या टीमचं बॉलिंग डिपार्टमेंटांना ऑलवेज स्ट्रॉंग राहिलं आहे. क्वालिटी बॉलिंग अटॅक आहे RCC पेटकडे. राऊंड द विकेट आले, ओव्हर पिच इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट, बिग इट सिक्सर. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. बॅटिंग करत होती टीम पेट, त्यावेळी बनल्या होत्या रन्स त्या मात्र 25. त्याच्या कंपॅरिझनमध्ये इथे झाले 13. पेनल्टीच्या 3 धावा देखील होत्या. पाहिजे त्यांचा काही इम्पॅक्ट पडेल का या मॅचमध्ये? एकच गोष्ट फक्त श्याम स्पोर्ट रोडपाली समोर आता मैदानावरती उतरलोय. क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे युद्धाचा आवा त्याला क्रिकेट असं नाव आहे.
जर लढाईच करायची आहे ना तर हरलो तरी चालेल, पण जिंकणाऱ्यापेक्षा जास्त तुमच्या नावाची चर्चा कशी होईल हेच तुम्हाला करायचं आहे. ऑस्ट्रेलियन टीम बॅटिंग करत होती. 433 रन त्यांनी केले. 434चं टार्गेट होतं आफ्रिकन संघासमोर. प्रत्येक क्रिकेट समीक्षक म्हणत होता ना कमीत कमी ऑस्ट्रेलिया ही मॅच 134 ते 100 धावेच्या डिस्टन्सनं जिंकेल. त्यानंतर वादळ आली आफ्रिकन टीमची आणि उद्या 3 तास 33 मिनिटांनी 47 सेकंदामध्ये तो रेकॉर्ड ब्रेक झाला. चौकाराला अंतिम बॉलवरती मॅच जिंकली आफ्रिकन टीमनं आणि सांगितलं क्रिकेट जगतामध्ये रेकॉर्ड बनतात फक्त आणि फक्त तुटण्यासाठी. जितना कठीण संघर्ष होगा जीत भी ही उतनी शानदार होगी. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज बंटी जोशी. बंटी जोशीचं स्वागत करायचं होतं मोठ्या फटक्यानं. ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळतीये. परिस्थिती फार कठीण आहे. प्रति षटकामागे 20ची सरासरी बनवायची आहे. मात्र जर क्रिकेट काय सांगतं 3 ओव्हरमध्ये जरी तुम्ही 52 ते 50 केल्या अंतिम 2 ओव्हरमध्ये 47-47 चेस होतात. हा फुल टॉस व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. कॅची संधी लेझी क्रिकेट. सुरुवातीला थांबले वाट पाहिली आणि वाट पाहिली तर वाट लागली समजा. मड विकेटच्या बाहेर शशी जाधवला जीवनदान आणि टीम रुडपालीला मिळेल हा चौकार. तर मग बंटी सांगत असताना मी देखील आता धोक्याची घंटी वाजवेल आणि पहिली विकेट RCC पेटच्या खात्यामध्ये शशी जाधवच्या नावानं. मी क्रिकेट क्लब पिंधरचे बॅकबोन प्रवीण भोईर यांचं वेलकम आहे आपलं हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळायचं होतं. जसा बॉल पिच झाल्यानंतर बाहेर निघाला लॉंग ऑफला लॉफ्ट करायचं होतं. तिथे देखील टायमिंग व्यवस्थित जुळालं नाही. हवेमधनं खेळायचं होतं. पाहिलं फिल्डर त्या ठिकाणी तर बॅट कुठेतरी शॉट चेक करताना परेश कडकेला आपण पाहिलं. एक सिंगल. परेश कडकेला ज्यासाठी पाहिलं जातं ना ओळखलं जातं ना सध्या तरी ते फटके अजूनही त्याच्या बॅटमधून आले नाही आहेत. तो थोडा शांत आहे थोडासा. इथे फटका चांगला धावा मिळतील. यस फिल्डर आहे मात्र बाउंड्रीच्या बाहेर घेऊन गेलेत का बॉल हा प्रश्न क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी. अजूनही अंपायरचा निर्णय पेंडिंग आहे. फलंदाज बाद विकेट मिळेल आणि हा लागेल धक्का दुसरा टीम श्याम स्पोर्ट्स रुडपाली क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झालाय निखिल. ऍड होईल या ठिकाणी. जर आपण पाहिली तर अजून एक विकेट बंटी जोशीच्या खात्यामध्ये. एक विकेट आपण पाहिलं तर त्याला मिळाली शशीची आणि त्यानंतर त्यांना बाद केलं सूरज भोईरला आणि आता निखिल कडके मैदानावरती इंटर झाला. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावा झालेत फक्त आणि फक्त 19. सुरुवात फार शांत झाली आहे टीम श्याम स्पोर्ट्स रुडपाली. याची कारण काय तर त्यांचा जो सलामीचा एक धडाकेबाज आणि एक विध्वंसक फलंदाज आहे ना सध्या ॲज अ 12th मॅन आपल्यासोबत बबुल भगत. या नावामध्ये देखील एक वेगळीच आग आहे. रुडपालीच्या विजयाची एक आस आणि एक मी म्हणेल 6.5 ते 7 फुटीची उंच भिंत ती सध्या मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे त्याचा फटका देखील मोजावा लागतो या ठिकाणी. प्रथमेश पाटील संदपचे विके प्रतिष्ठानचे ओनर आणि त्याचबरोबरीनं विक्रांत केने प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस. तर स्वागत आहे पतू दादा आपलं देखील WTC लाईव्हच्या माध्यमातून. उद्या त्यांची टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल.
समाधान भोईर यांच्यावरती प्रेम करणारी फार मोठी मांडियाळी आहे. कल्याण डोंबिवली असेल त्याचबरोबरीनं. आणि सॅम फक्त क्रिकेटर नाही आहे, सध्या ॲज अ मॉडेल श्रीदेवी ज्वेलर्ससाठी फार मोठं नक्कीच त्याला एक संधी मिळाली. श्रीदेवी ज्वेलर्स जे फार मोठं ज्वेलर्स शॉप महाराष्ट्राच्या नक्कीच ज्वेलरीजमधलं, त्यासाठी ॲज अ मॉडेल म्हणून रोल प्ले करतो सॅम. ही देखील एक प्राऊड मुवमेंट आहे की अग्री पाऊल पडतं पुढं. चेहरा त्याचा फायदा काहीतरी व्हायला हवा. फायनली सॅमनं तो उचलला. 4थ्या नंबरवरती निखिल कडके आलेत. सध्या अडचणीमध्ये टीम रोडपाली. अडचणी आयुष्यामध्ये येतात फक्त यासाठी की तुम्ही त्यांच्यावरती मात कशा प्रकारे करता. जीवनात संकट येणं पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ. आर्ट या शब्दामध्ये जी कला आहे ना ती वेगळी आहे. ती असायला हवी. फुल टॉस होता, 100 चेस करायचे आहेत, फुल टॉस मिस कराल तर नंतर प्रश्न पडतील, नंतर प्रश्न फार पडतील. उशिरा पोहोचलो त्याची किंमत की फुल टॉस बॉलवरती षटकार आले नाही त्याची किंमत. एक्झॅक्टली आपण करतोय काय क्रिकेटमध्ये. काय ना एकच वाक्य आहे, चुकीला माफी नाही. चांगला खेळ झाला तर हिरो, अच्छा हुआ तो ताली वरना गाली, याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. इथं फटका चांगला. मागचे काही काळांना डुप्लिकेट होता, आता ओरिजिनल आलाय. परेश कडके ब्रँडेड षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज अँड मॅसिव्ह चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन षटकार. फलंदाज परेश कडकेच्या बॅटमध्ये. आणि या षटकारानं परेश कडक्याला याची जाणीव करून देत असताना खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, रनआउटची संधी. वेग 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 परेश कडकेच्या पावलांमध्ये. एक सिंगल होईल पूर्ण. एका सिंगलच्या मदतीनंतर फलक गुगाडवती. 28-28 ओव्हर नंबर सुरू आहे 3. जिशान शेख लेफ्ट आर्म सीमर आहे या टीमचा. वेगानं देखील तितकी चांगली बॉलिंग करतो. हा वेगवान बॉल आहे, खोदून काढायचं होतं समोर लॉंग ऑफला. शेतक त्या ठिकाणी आलेत. वॉट अ फिल्डिंग. लॉंगॉनचे फिल्डर वेगाने आले, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरचा वेग त्याच्यापेक्षा जास्त होता. चेंडू सहज कॅरी केला. परेश कडके येईल एक सिंगलला, स्ट्रायकर एंडला. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये. हवेचा गारवा जेवढा आनंद देतो ना तेवढी सिंगल आनंद देईल टीम RCC पेटला. मात्र षटकार आले तर चटके लागतील. या थंड वातावरणामध्ये देखील रुडपाली टीमांना मॅचमध्ये बबूल बॅलन्स होती. 2 बाउंड्रीज ज्या तुम्ही वाईटच्या एक्स्ट्राच खर्च केल्या, त्या 10 रनचा ना एक्स्ट्रा दबाव आला. तो दबाव सध्या महागडा पडतो, कारण रुडपाली टीम इतकी देखील कमकुवत नाही आहे की जरी बबूल भगत संघामध्ये नसला तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 80 रन समोर असल्याने ही टीम नांगी टेकेल. या गावाच्या क्रिकेटच्या रक्तात देखील संघर्ष आणि संघर्ष ना तो ठासून भरलाय. मग ते क्रिकेटमध्ये एक्स्ट्राच रनला मुळीच जागा नाही आहे. 3 ओव्हर संपन्न झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा 30. आणि याचं कारण काय माहिती आहे बबूल, तुम्ही जर टीमचे रेग्युलर बॉलर आहात, तुम्ही वर्षाच्या 12 महिन्यातून कमीत कमी 4.5 ते 5 महिने टेनिस बॉल क्रिकेट कंटिन्यू खेळता. महिन्यातले कमीत कमी 20 दिवस जो तुम्ही क्रिकेट खेळता तर जवळजवळ 110 दिवस. म्हणजे तुमचा जो ग्रोथ लेवल आहे ना तो डेव्हलप होणं गरजेचं आहे. ॲज अ रेग्युलर बॉलर तुम्ही वाईट बॉल टाकू शकत नाही आहात, कारण तो अधिकार ते राईट्स तुमचा कॅप्टन तुम्हाला देत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कल्पेश एक बॉलर होता मायकल होल्डिंग, 912 षटकं त्यानं टाकली, 5472 बॉल टाकले. त्याच्या कारकिर्दीमध्ये वाईट बॉल त्यानं कधीच टाकला नव्हता. त्याचं नाव होतं मायकल होल्डिंग, जो वेस्ट इंडिजसाठी खेळत होता. कपिल देव निकन्स 1983ला भारताला पहिलं विश्वचषक ज्यानं जिंकून दिलं. विश्वचषकाचं स्वप्न काय असतं आणि ते मिळाल्यानंतर देश काय सेलिब्रेट करतो, तो आनंद ज्यानं भारतीय वासियांना दिला, क्रिकेट प्रेमींना दिला, त्याच्या उभ्या कारकिर्दीमध्ये त्यांना कधीही नो बॉल टाकला नव्हता. आणि कपिल देव निकन्स नंतर तसा अष्टपैलू खेळाडू भारताला कधीच मिळाला नाही. आणि सध्या तो स्ट्रगल भारतीय संघ करतोय आणि इथे रोडपाली करते. परेश कडके या ठिकाणी बाद होईल. आणि फायनली आपण जर पाहिलं तर हा धक्का अगदी जोराचा लागलाय. भारतीय टीमबद्दल आपण चर्चा करत होतो. कपिल देव निकन्स नंतर तसा अष्टपैलू खेळाडू सापडला नाही. आणि त्यानंतर युवराज सिंग, ज्यांना कॅन्सरग्रस्त असल्यानंतर देखील रक्ताची उलटी मैदानावरती झाली. फिजिओथेरपीने विचारलं की तू डगआउटमध्ये चल, तू आराम कर, तुला रस्टची गरज आहे. त्यांना फक्त एक छोटीशी लाईन म्हणाली. त्यानंतर आय एम डायड ॲट फॅन ऑफ UV. जर सीमेवरती जवान गोळी खाऊ शकतो तर मी रक्ताची उलटी केल्यानंतर देशासाठी का खेळू शकत नाही. त्याचं डेडिकेशन लेवल, तर डेडिकेशन क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. आता मॅचमध्ये ना पूर्णपणे दबदबा RCC पेटचा. एकही मोठा फटका सध्या तरी जो प्रत्येकी बॉल नंतर हवा आहे तो येत नाही आहे. व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन होतं आहे. गावदेवी क्रिकेट क्लब पेंधरच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये. लाईन चांगली आहे, लाईन फार चांगली आहे.
बीट केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर नंबर सुरू आहे 4 आणि आपण पाहता बॉलिंग करत असताना गोलंदाज अनिल पाटीलला आज एक नवा चेहरा पाहायला मिळतो आरसीसी पेटच्या माध्यमातून. अरबाज शेखची कमतरता. तेव्हा चौथा विकल्प अनिल पाटील. फटका चांगला आउट ऑफ दी पार्क. जसा बॅटवरती याला मोहर होती षटकाराची. 6 धावा. स्पर्धेचा 3रा दिवस, उद्या 4था दिवस आणि उद्या 10 संघ इन ऍक्शन असतील. कल्याण डोंबिवली, रायगड बल्ट मधनं टीम्स उद्या इन ऍक्शन्स. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणून म्हणालो ना, संघर्ष आणि संघर्ष ही रोडपाली क्रिकेटची ओळख आहे. सुरुवात जरी थोडीशी नाजूक झाली, इथनं प्रयत्न चांगले आहेत. पराभव वटळ्या हे माहिती असल्यानंतर जो योद्धा आहे ना, जो डगमगून जातो तो शूरवीर नाही आहे. शूरवीर योद्धा तोच जो पराभव वटळे हे माहिती असताना देखील लढत राहील. बॉल तयार. खोदून काढला हेलिकॉप्टर अलॉंग दी कार्पेट. कधी परेश कडके सारखाच फुटवर्क आहे या फलंदाजाचा देखील. बॅटचा फ्लो देखील त्याच वेगानं फिरतोय. मात्र या मॅच मध्ये तो देखील कडक बॅटिंग करतोय. 2 सिक्सर्स खेचलेत. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड मध्ये 44, 44. 6 बॉल 6 षटकार जरी आले तरी मॅच जिंकणं कठीण. मग हारलाय जिंकलाय महत्व त्याला नाही आहे. महत्व या गोष्टीला तुम्ही लढलाय कसं. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. यू क्रिएट हार्डवर्क, यू गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. अर्थ जिंकताय महत्व त्याला नाही आहे. लढताय कसं महत्व त्या गोष्टीला. प्रयत्नार्थी परमेश्वर. फास्ट खेळा, थोडंसं वेळ जास्त घेता. 16 लक्ष सुद्धा 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकावीच लागतील, कारण तुम्ही खेळताय चॅम्पियनशिप ट्रॉफी पेंदर गावाची. लखन पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. त्यांचं मनपूर्वक आभार. आणि हंसिका स्पोर्ट्सचे रुपेश पाटील त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालाय, तर त्यांचं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक सुस्वागतम या व्यासपीठावरती. आणि लखन पाटील यांचे जे बंधू आहेत त्यांच्या नावाने एक स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय प्रवीण पाटील यांच्या नावानं, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या नावानं स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक शहबाज 5 ओव्हर 5 बॉलर्स या ठिकाणी युटिलाइज केले. टीम आरसीसी पेटनं माहिती आहे काळाची गरज यंगस्टर्सला तयार करणं. निखिल शेकेला, बंटी जोशीला, विवेक जोशीला, गोरखला. तर मग नवी पिढी देखील तयार कशी करायची ऑन ग्राउंड, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. नेक्स्ट मॅच, मागच्या सामन्याचा विजेता संघ 11 बॉलमध्ये अवघ्या मॅच ज्यांनी चेस केली. शेरदिल मात्रे बडा शेरदिल नावाप्रमाणे अगदी बेधडक क्रिकेट ज्यांनी खेळालं, तो संघ इन ॲक्शन. त्यांना फाईट करणारा या मॅचमधला विजेता संघ. फक्त औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक या षटकातील अजूनही चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहेत, ते म्हणजे 2. कल्पेश भोईर आम्हाला माहिती देत असताना पिंदरची स्पर्धा म्हटली तर स्कोरर कल्पेश भोईर हे नाव परमनंट आहे. स्लो बबन गती कमी केली सांगत असताना आपल्या टीमला मी व्हेरिएशन करू शकतो. अगदी या कंडिशन्सला देखील ज्यावेळी फलंदाज लॉक करतात, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि डावातील अंतिम बॉल आरसीसी पेठ जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरते तेव्हा तेव्हा एक गोष्ट नेहमीच म्हणतो, राजाचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच या ठिकाणी जिंकली आहे टीम आरसीसी पेठनं. हार्डलक बबुल, आणि लवकर जी इंजरी आहे ती रिकव्हरी व्हावी बबुल हीच शुभेच्छा. आणि आई जगदंबेचरणी प्रार्थना की